हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. तर आजचा व्लॉग खूप स्पेशल आहे. मी आत्ती आणि मामा एका ऐतिहासिक ठिकाणी चाललेलो आहे. फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यांना हॅपी न्यू इयर. नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. ते स्पेशल ठिकाण काय आहे आणि या ब्लॉगमध्ये काय काय गोष्टी स्पेशल होणार आहेत ते पाहण्यासाठी ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहावा. तर आत्ताच आम्ही कॅब बुक करून निघालोय. कुठे निघालो? आम्ही कॅब बुक केली आणि कॅब बुक करून आता आम्ही निघालोय भीमा कोरेगावला. तर कॅबची वाट पाहतोय आम्ही बाहेरच, बिल्डिंगच्या मागे बिल्डिंग आहे, तुम्ही पाहू शकता. खूप वेळ झाला आम्ही थांबलोय, पण काही गाडी कुठली आलीच नाहीये. प्रत्येक कॅब ड्रायव्हर बुकिंग घेतोय आणि परत कॅन्सल करून टाकतोय. तर आता जस्ट मामा परत वरती गेलेत गाडी चावी आणण्यासाठी. आता बघूया की काय होतंय नेमकं. कारण 2-3 ड्रायव्हरनी आम्ही उबर, ओला, रॅपिडो सगळं ट्राय केलं, पण सगळ्यांनी सांगितलं की मीटर वाईज जावं लागेल आणि रिटर्नच्या ट्रिपला पण तुम्हाला डबल पैसे लागतील भरायला वगैरे हे ते. तर एक जण बोलला आम्हाला की मी लोकेशनला येतो, पण त्याचीच वाट पाहतोय मी 5 मिनिटापासून. तर अजून तर कुणी आलेलं नाहीये. तर नाहीच कोणी आलं तर मग मामा गेलं तर गाडी चावी आणायला. मग आपल्याच गाडीनं जायचं, शेवटी प्लॅन फिक्स होईल. शेवटी आम्हाला आता घरच्याच गाडीने जावं लागलं. कॅबवाल्यांनी काय धोका दिला, त्यामुळे आता आम्ही घरचीच गाडी घेऊन ऑलमोस्ट एक अर्धा तास झाला निघलेलोच आहे. बऱ्यापैकी ट्रॅफिक आहे, तर पाहूया पुढे काय होतंय. कॅम्पचाच एरिया येतो ना का नाही? कॅन्टोन्मेंट हां, कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल. तर आपण असंच खराडीला जाऊन पुढे खराडी ओढून तसेच वाघोली आणि वाघोलीवरून तसेच भीमा कोरेगावला जाणार आहोत. तर आता मी विजयस्तंभापाशी आम्ही पोहोचलेलो आहे आणि तुम्ही पाहू शकता बाहेर पोलीस वगैरे आहेत उद्याच्या बंदोबस्तासाठी. आज 31 तारीख असल्यामुळे जास्त गर्दी नाही आहे, त्यामुळे आम्ही एकदम स्तंभाच्या जवळच येऊन थांबलेलो आहे. नाही बसायचे. नाही, ही गाडी काढतोय वाटतं स्विफ्टवाला. थांबा. काढतोय ना. तो जर काढत असेल तर मग आपण तिथं लावू शकतो नाही का? तर विचारून काढ. काढताय का? काढताय का? मग आम्ही लावतो तुमच्या जागी. थोडी माग घेऊ आपली. लक आपलं चांगलं आहे. लक चांगला आहे. बरोबर बाबी गाडी बसली का बरोबर. ओके, काय नाही एवढा विषय. तरी बघतो मी 1 मिनटं. ओके दादा, मी फायनली पोचलोय. आणि खूपच जास्त गर्दी आहे ॲक्च्युली. खूप लांबून वगैरे लोक आले असतील, सगळ्यांची गर्दी आहे इथे. आम्हाला लकीली एका जागी रस्त्याच्या शेजारीच पार्किंगला जागा मिळाली, तर आम्ही आमची कार पार्किंग करून आता निघालोय. पोलीस वगैरे सगळे हे. फायनली गाईज आम्ही पोहोचलोय. पाहू शकता किती भारी डेकोरेशन केलेलं आहे विजयस्तंभाला. हा 208वा सूर्यदिन आहे आणि त्यानिमित्ताने खरंच खूप छान असं डेकोरेशन केलेलं आहे. हनुमान आपका कहाँ से अपन? यहाँ से हूँ मैं, पुणे से ही हूँ. आपका परिवार सुखी है, धनवान बनी, बलवान बनी जी सुखी कामना हो आपकी, परिवार सुखी है मेरा। जी.
हम बहुत एमपी से एमपी मतलब अच्छा मध्य प्रदेश. आपल्या समोर कोणतरी ब्लॉगिंग करत आहे. आता 5 वाजलेत. काय नाही आहे वेळ. सो काय आता आम्ही परत माघारी निघालोय घराकडे. आमचं दर्शन वगैरे घेऊन मस्तपैकी झालेलं आहे आणि अजिबात गर्दी वगैरे असं काही नव्हतं. तर खूप छान वाटलं आम्हाला. मी पहिल्यांदाच या ठिकाणी आलो होतो. त्या अगोदर कधीच म्हणजे येणं झालं नव्हतं. तर यावेळी आज त्याने मामासोबत आलो होतो. खूप आम्ही फोटो वगैरेच काढले आणि खूप चांगलं म्हणजे चांगला एक्सपिरियन्स होता. जस्ट आत्ता मी घरी आलो. ॲक्च्युली आज तिकडून येताना मला थोडं ऑफिसचं काम होतं, त्यामुळं लवकर यावं लागलं. म्हणजे असं काम काय असं नव्हतं खरं, पण मीटिंग होती एक, त्यासाठी लवकर यावं लागलं. तर मी तिकडून आल्यानंतर लगेच आलो. तर जवळपास 7:15 7:30 होऊन गेलेत आणि येता येता नेमकं मला ट्रॅफिक लागलं एकदम बेकार. आणि ट्रॅफिकमधूनच आत्ता मी कसं तरी गाडी साईडला काढून घेऊन आलो. तर हाच होता आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. आपला थोडा छोटासा होता माहिती आहे मला, पण मी ट्राय केलं की म्हणजे आता मी ॲक्च्युली टाकत नव्हतो कंटिन्यूस व्हिडिओ. आता मी ट्राय करेन इथून पुढे की रोज डेली एक ब्लॉग टाकायचा. कारण सीन असा आहे की आपल्या यूट्यूबला आहेत जवळपास 3000+ सबस्क्रायबर्स. मग सीन राहतो व्हिडिओचाच. तर मग व्हिडिओ वगैरे काही जे आहेत ते आपण टाकत राहूया, जेणेकरून आपलं चॅनल लवकर मोनेटाईज होईल आणि आपल्याला पैसे मिळतील. आपण पैसे मिळाल्यानंतर मग मस्त आपण पण गाडी वेडी घेऊया. तर ह्याच प्लॅननुसार मी चालू केलेला आहे आपला व्हिडिओ टाकण्याचा हा सफर. तर सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला आणि डेली ब्लॉगसाठी मला म्हणजे कनेक्टेड राहा. बाय बाय.